ऑल इंडिया फकीरा ब्रिगेडचं आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी महाधरण आंदोलन। हे आंदोलन राज्यातील विधवा, परित्यक्ता, दिव्यांग, गरजू लोकांना त्यांचा सर्वे करून घरकुलाचा लाभ देण्यात यावा, त्यांच्या लाभार्थ्यांकडे घरकुलाचा लाभ घेण्यासाठी स्वतःची जागा नाही अशा लाभधारकांना अद्याप पंडित दीनदयाल योजनेचा लाभ देऊन जागा खरेदी करून स्वतःचं घर उभारण्यासाठी जागा देण्यात यावी व अनेक ठिकाणी शासनानं संपादित केलेल्या जागेवर पत्र्याचा शेड मारून राहत असणाऱ्या लोकांचा सर्वे करून त्यांना राहत्या जागेचा मालकी हक्क प्रमाणपत्र देण्यात यावं इत्यादी मागण्या घेऊन मुंबई आझाद मैदान येथे राज्यव्यापी महाधरण आंदोलन करण्यात आलं। यावेळी ऑल इंडिया फकीरा पैकी संस्थापक अध्यक्ष श्रीरंग सरवदे, सचिव नितीन शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष रोकडेश्वर सरवदे, महिला प्रदेशाध्यक्ष पूजा दरेकर, पश्चिमाध्यक्षा उषा भोसले, महाराष्ट्र अध्यक्षा नागिनी थोरात, मराठवाडा अध्यक्ष गीतांजली गायकवाड, पुणे जिल्हाध्यक्ष पल्लवी होनगुरे, हवेली तालुका अध्यक्ष मनीषा भोसले, पुणे जिल्हा संघटक गौरी गौडा, मुंबई अध्यक्ष नैना भांडळेकर, नुतून भांडळेकर, विमल देवडे, कुसुम कांबळे, सोनिया उबाळे, शोभा तिवारी इत्यादी 150 कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग होता। इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र। रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे हे सुद्धा आम्ही मॅडमच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक, सरपंच हा वशिलेबाजीने योजना राबवतोय अशी आम्ही तक्रार BDO, CO, जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत देऊन शेवटचा पर्याय म्हणून आज आम्ही इथं आंदोलन करत आहेत असं सांगितल्यानंतर मॅडमने सांगितले, आम्हाला आश्वासन दिले की तुमच्याकडे ज्या महिलांच्या प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे अशा 100 महिला एकत्रित करा, जेणेकरून आपण अद्याप पंडित दीनदयाल योजनेचा लाभ देऊन त्या महिलांना एकत्रित 100 कुटुंबाला आपण घर बांधून देऊ आणि त्याची यादी तात्काळ सादर करा असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि एवढं सांगतो करताना आज स्वतः आपण BDO साहेबांसमोर समक्ष स्वतः जाऊन आपण बसले, तुमच्या वेदना मांडल्या, तुमचे फोटोज दाखवले, सगळ्या गोष्टी दाखवल्यानंतर त्यांनी काय सांगितलं, या प्रत्येकाची लिस्ट तयार करा, एक लिस्ट तयार करून तुम्ही जागा कुठे घेतलेल्या आहेत, कशा पद्धतीने करताय, हा पूर्ण जो त्यांचा पॅरेग्राफ आहे। तिथे गेल्यानंतर बऱ्याच लोकांचे समोरचे पोलीस असतात, बरेच लोक असतात, तिथे बोलण्यासाठी हिंमत लागते। ही हिंमत दाखवून संपूर्ण सविस्तर माहिती तिथे आपल्या संघटनेने तिथे सादर केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं तात्काळ तुम्ही प्रत्येकाने लिस्ट बनवा आणि लिस्ट बनवल्यानंतर ती तुमची आमच्यापर्यंत आणून द्या, आम्ही ती सगळ्यांपर्यंत पोहोचू आणि तुमचं काम तात्काळ लवकरात लवकर पूर्ण केलं जाईल।